नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय जसं की आपल्याला माहितच आहे, आज माझ्याबरोबर महाराष्ट्रातील जे व्यक्तिमत्व जे आज सर्व विद्यार्थ्यांना परिचित असणारे माननीय श्री चंद्रकांत नारायण दळवी सर, रिटायर IAS सरांची कॅडर जो आहे तो 1995चा आहे सिलेक्शन. सर, सर्वप्रथम मी तुमचं इथे मनापासून स्वागत करतो. थँक्यू आणि व्हेरी मच. सरांचं एक मी 2 मिनिटांमध्ये आपल्याला इंट्रोडक्शन करून देणार आहे आणि त्यानंतर आपण आजचा जो आपला विषय आहे त्याच्याविषयी बोलणार आहोत. तर चंद्रकांत दळवी सरांचं जर प्रशासकीय आढावा जर आपण घेतला तर सरांचं IAS 1995 महाराष्ट्र केडरचे ते अधिकारी आहेत. त्यानंतर त्यांचं मूळ गाव निडळ, तालुका खटाव, जिल्हा सातारा हे त्यांचं जन्मगाव आहे. राहुरीमधून त्यांनी MSc ॲग्री ही पदवी सरांनी घेतली. ती पदवी घेताना मात्र हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ती पदवी सुवर्ण पदकासह त्यांनी संपादित केली होती. त्यानंतर दळवी सरांची कारकीर्द अतिशय अशी उल्लेखनीय राहिलेली आहे प्रशासकीय सेवेमध्ये. दळवी सरांचं नाव आत्ता सुद्धा एक उत्तम प्रशासकीय अधिकारी ह्याच केडरमध्ये सरांचं नाव घेतलं जातं. सरांनी आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये असताना साधारणतः मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अहमदनगर, त्यानंतर उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांचे सहसचिव मंत्रालय मुंबई, जिल्हाधिकारी व जिल्हा न्यायदंडाधिकारी पुणे जिल्हा, यशदा प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक, जमावबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, विभागीय महसूल आयुक्त पुणे विभाग. म्हणजे आपण जर पाहिलं तर सरांनी साधारणतः महाराष्ट्रातले जे प्रमुख विभाग आहेत अशा प्रत्येक विभागामध्ये सरांचं कॉन्ट्रीब्युशन हे राहिलेलं आहे. त्याचबरोबर सरांची प्रशासकीय सेवेमधील कारकीर्द अतिशय उत्कृष्ट राहील. त्याच्यामध्ये त्यांनी अनेक योजना त्याच्यामध्ये त्यांनी लागू केल्या आणि ज्या आज बऱ्याच नागरिकांना आजही त्याचा फायदा होताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर सरांनी महत्वाच्या ज्या योजनांमध्ये काम केलं त्याच्यामध्ये संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव योजना, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, झिरो पेंडन्सी व डेली डिस्पोजल याचं त्यांनी नंतर एक पुस्तक पण बनवलंय आणि ते आता माझ्या मते त्याच्यावरती ते सर ट्रेनिंग्स पण देतात नवीन येणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना. नंतर महाभूमी 2010 राज्यातील भूमी अभिलेख व आधुनिकीकरण, संगणकीकरण या सगळ्या योजनांमध्ये सरांचा महत्वाचा आणि मला वाटतं की सरांचा विशेष वाटा या सगळ्या योजनांमध्ये होता. लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन असावं असं सरांचं पहिल्यापासूनचं म्हणणं होतं आणि त्या दृष्टीने सरांनी नेहमी त्यांच्या प्रशासकीय सेवेमध्ये यासाठी लोकाभिमुख व नागरिकांना सुविधा कशा देता येतील आणि त्या पण जलद कशा देता येतील याच्यावरती सरांचा विशेष सरांचं लक्ष होतं. त्यामुळे ज्यावेळेस एक प्रशासकीय अधिकारी त्यांनी दिलेले जे कामं आणि त्यांना जे नागरिकांच्या प्रती ज्यावेळेस तो सजग असतो त्यावेळेस निश्चितपणे त्याची दखल हे बरेचसे लोक घेत असतात, सरकार पण घेत असतं. तर त्याच याच्यापैकी त्यांना पुढीलपैकी पुरस्कार पण त्यांना मिळाले होते. त्यातला पहिला पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा पुरस्कार सुद्धा सरांना मिळालेला आहे. राजीव गांधी प्रशासकीय गतिमान पुरस्कार, स्वच्छता दूत पुरस्कार, वसंतराव नाईक जलसंधारण पुरस्कार, यशवंत वेणू पुरस्कार, स्कॉच स्मार्ट गव्हर्नमेंट पुरस्कार, मंथन पुरस्कार आणि भला माणूस पुरस्कार अशी सरांची बरीचशी मोठी यादी पुरस्कारांच्या बाबतीमध्ये राहिलेली आहे. प्रशासकीय सेवेतील काम करत असताना ज्यावेळेस ते निवृत्त झाले त्याच्यानं 35 वर्षाची त्यांची अशी अखंड अशी यशस्वी अशी प्रशासकीय सेवा होती. त्यानंतर त्यांनी आता सत्व फाउंडेशन नावाची एक स्थापना करून त्यांची जे स्वतःचं जे गाव होतं त्याला सुद्धा त्यांनी अग्रस्थानावरती नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि त्या सत्व फाउंडेशन मधून महाराष्ट्रातील 30 गावांची परिपूर्ण विकासासाठी त्यांची संस्था आता कार्यरत आहे. मला वाटतं की हा 2 पानांचा जो सरांचा इंट्रोडक्शन आहे, मला वाटतं हा त्यांच्या प्रशासकीय सेवा आणि त्यांनी केलेल्या कार्यासाठी फार छोटा आहे. मला वाटतं सर याच्यासाठी मी जसं आपल्याला सुरुवातीला म्हणालो की आपल्याला तुम्ही काय होतात आणि विद्यार्थ्यांना तुमचा आदर्श, मला वाटतं त्याच्यावरती आपण अजून एक सेशन घेऊ. त्याच्यावरती आता मी जास्त खोलात जात नाही. पण आजचा जो विषय आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की माननीय श्री चंद्रकांत दळवी साहेब हे अध्यक्ष होते त्रिस्तरीय अभ्यास समिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे. या अनुषंगाने सर आज मला एक
साधा प्रश्न पहिल्यांदा पडलेला जो मी आमच्या टीमशी पण सुरुवातीला बोलत होतो, तो म्हणजे ही सदस्यमध्ये आपली निवड कशी झाली सर? थोडस मला त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल, जरा विद्यार्थ्यांनाही ते आवडेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सध्याचा जो काही अभ्यासक्रम, आणखी सिलेबस आणि परीक्षा पद्धती, एक्झामिनेशन पॅटर्न आणि सिलेबस याच्या संदर्भामध्ये विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा याच्या अनुषंगाने अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी एक अभ्यासगट नेमण्याचा त्यांचा विचार होता. त्याच्या अनुषंगाने आयोगाने माझ्याकडे विचारणा केल्यानंतर हा माझ्याही आवडीचा विषय आहे, कारण मी सेवेत असताना आणि सेवेत आता रिटायर झाल्यानंतर सुद्धा अनेक स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या, कोचिंग क्लासेस करणाऱ्या अकॅडमीजमधून अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन सध्याही करतो, अनेक विषयावर करतो आहे. जे सेवेमधले अधिकारी आहेत, सगळ्यांना माहिती आहे की माझं कामकाज, त्यामुळं जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांना मेंटॉर म्हणून सुद्धा मी काही अधिकाऱ्यांच्या साठी काम करतो. त्यामुळं स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, त्यांची तयारी, सिलेक्शन झाल्यानंतर पुन्हा त्यांची भविष्याची वाटचाल याच्याशी मी सतत संपर्कात असल्यामुळं हे कारण होतं बेसिकली की आयोगानं माझ्याकडं या संदर्भामध्ये विचारणा केली आणि माझा सेवेमधला जो काही कामाचा अनुभव होता त्या अनुषंगाने सुद्धा आयोगाने मला विचारणा केल्यानंतर मी सांगितलं की मी आनंदाने हो म्हटलं की याच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये येणारे अधिकारी ते अधिक गुणवत्तापूर्ण येण्यासाठी जर का या निमित्तानं काही कॉन्ट्रीब्युशन करता येत असेल, काही योगदान देता येत असेल तर ते दिलं पाहिजे आवश्यक, आणि या भूमिकेतून मी त्याला होकार दिला. आमच्या त्रिसदस्यीय कमिटीमध्ये आणखी 2 अतिशय तज्ज्ञ व्यक्ती आमच्या बरोबर होत्या. त्याच्यामध्ये धनंजय कमलाकर IPS ऑफिसर आहेत आणि ते ऍडिशनल DG पोलीस म्हणून या पदावर सेवानिवृत्त झालेले ते अधिकारी होते आणि त्यांचा खूप त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये उत्तम असं काम केलं होतं. त्याचप्रमाणे अकॅडमिक मधले एक उच्च पदस्थ आमच्या बरोबर आयोगाने नेमलेले होते आणि ते म्हणजे SF पाटील. हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं आणि त्यांचा अकॅडमिक्स मधला खूप मोठा अनुभव असल्यामुळे ते अशा मी तिघांच्या कमिटीला हे आयोगाने आमच्याकडे हे काम सोपवलं. म्हणजे 3 दिग्गज लोकांकडे ही माझ्या वाटते आयोगाने म्हणजे महाराष्ट्रातले 3 हिरे त्यांनी निवडले की जे येणाऱ्या प्रशासकीय सेवेतल्या अधिकाऱ्यांचं कशा पद्धतीने त्यांनी परीक्षा दिली पाहिजे. तर मला वाटतं की तुमची जी त्रिसदस्यीय समिती होती तर त्याच अनुषंगाने सर माझा पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी, तो आहे की MPSCचा बदलता पॅटर्न स्वरूप हा तंतोतंत UPSCलाच फॉलो करेल का? आणि कारण इतर राज्य असे करताना दिसत नाही, म्हणजे तमिळनाडू पाहिलं किंवा आपण कर्नाटक पाहिलं तर बरेचसे जे पॅटर्न्स आहेत तर ते काही बाबी त्यांनी घेतलेल्या आहेत पण बऱ्याचशा घेतलेल्या पण नाही. तर मग आपलं कसं याच्याविषयी मत राहायचं? आम्ही जेव्हा हा अभ्यासगट नेमला आणि त्याच्यानंतर जे उद्दिष्ट दिलं होतं त्या उद्दिष्टाच्या अनुषंगानं काम करत असताना आम्ही असं ठरवलं की पहिल्यांदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा इतिहास काय आहे, त्यांच्या एक्झामिनेशन पॅटर्न्समध्ये आणि त्यांच्या सिलेबसमध्ये काय काय बदल झालेले आहेत त्याचा आम्ही सगळा मागोवा घेतला. त्याच्यानंतर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन कशा पद्धतीनं सध्या काम करत आहे, त्यांनी मागच्या काही 15-20 वर्षामध्ये काय बदल केले, काय त्याच्या पाठीमागची भूमिका होती, ज्याच्यामध्ये निगवेकर समितीनं खूप मोठं काम केलं होतं आणि त्याचे बरेचसे रेकमेंडेशन्स हे UPSCनं स्वीकारलेले आहेत आणि त्याच्यापैकी आता बऱ्याचशा गोष्टी अंमलबजावणीमध्ये आहेत. त्याचबरोबर आम्ही ह्या फक्त दोघांचाच अभ्यास केला नाही तर आपल्या देशामध्ये जे काही राज्य आहेत ह्या प्रत्येक राज्याचा स्वतःचा लोकसेवा आयोग आहे, राज्य लोकसेवा आयोग आहे. बरोबर. आणि त्या सगळ्यांच्या पैकी आम्ही 26 राज्यांचा अभ्यास केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करून आपल्या राज्यासाठी एक चांगला पॅटर्न आपण याच्यामध्ये रेकमेंड केलेला आहे. 26 राज्यामध्ये परीक्षा पद्धती काय आहे,
तिथल्या मुख्य सेवा परीक्षा कशा होतात, तिथल्या मुलाखती कशा होतात, त्यांचा सिलेबस काय आहे, त्यांच्या प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाच्या असतात, असा खूप आम्ही सखोल अभ्यास 8 महिने अभ्यास आम्ही करत होतो. ऑक्टोबर 21 मध्ये आमची अपॉइंटमेंट झाली होती आणि 2 मेला आम्ही आमचा अहवाल सादर केला. जवळपास 8 महिन्यामध्ये इतका सगळा अभ्यास करून आणि हे काम करण्यासाठी, ही सगळी माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी यांना प्रचंड काम करावं लागलं. कारण आम्हाला जी माहिती पाहिजे आहे ते त्यांनी उपलब्ध करून देण्याचं काम खूप मेहनतीनं केलं आणि या सगळ्या माहिती आम्ही एकत्र केला, अभ्यास केला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी हा पण पॅटर्न रेकमेंड केला आहे. ही काही कुठल्या राज्याची कॉपी नाही आहे किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाचं टोटो फॉलो करतो आहोत अशातलाही भाग नाही, परंतु एक उद्दिष्ट असंही होतं राज्य लोकसेवा आयोगाने आम्हाला दिलेलं की केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये जर का महाराष्ट्राचा टक्का वाढायचा असेल तर त्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपले रेकमेंडेशन असावेत आणि म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त भर दिला की महाराष्ट्र युपीएससीच्या मार्फत कशा पद्धतीने हे सगळं कामकाज चालतं आणि त्याच्या बाबतीमध्ये जर का आपण सुद्धा जर का ते स्वीकारलं तर ते अधिक उपयुक्त ठरेल. आम्ही अभ्यास करताना असं लक्षात आलं इतर राज्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर युपीएससीचा सिलेबस आणि युपीएससीचा एक्झामिनेशन पॅटर्न फॉलो केलेला आहे मोठ्या प्रमाणावर, विशेषतः मोठ्या राज्यांनी तर इन टोटो फॉलो केलेला आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा सुद्धा रेकमेंड करत असताना आम्ही युपीएससीच्या ह्या सगळ्या कामकाजाचा आढावा घेतला, आपल्या राज्यात देशातील महत्त्वाच्या आयोगांचा अभ्यास केला आणि मग आपण हा पॅटर्न रेकमेंड केलेला आहे. त्यामुळे तो टोटो फॉलो केला असं म्हणता येणार नाही. महाराष्ट्राशी लागणारे जेवढे काही त्याच्यातले बदल आहेत ते त्याच्यामध्ये दिलेले आहेत. मात्र उद्देश हा होता की जी आत्ताची परिस्थिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा देताच येत नाही. बरोबर. कारण दोघांच्या मध्ये एवढा फरक आहे बरोबर की महाराष्ट्राची मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह आहे आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची ही डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एमपीएससी देता येत नाही आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना युपीएससी देता येत नाही. इतका विरोधाभास, इतकं टॅलेंट आपल्याकडे असून पण ते डिवाइड होऊन गेलंय की ज्यांनी युपीएससीची तयारी करायची त्यांनी एमपीएससी करायची का नाही करायची आणि एमपीएससी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी युपीएससीची करायची का नाही करायची. त्याच्यातून अनेक विद्यार्थी खूप मेहनत घेत आहेत आणि दोन्हीकडे अपेअर व्हायचा प्रयत्न करतायत, दोन्हीकडे सक्सेसफुल होत आहेत, पण सहजासहजी व्हायला पाहिजे. आणि म्हणून आपण असा प्रयत्न केलेला आहे की दोन्हीकडच्या विद्यार्थ्यांना सहजासहजी त्यांना युपीएससीच्या विद्यार्थ्यांना एमपीएससी, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना युपीएससी देता आली पाहिजे. त्याच्या अनुषंगाने सिलेबस सिंक्रोनाइज झाला पाहिजे, त्याच्या अनुषंगाने एक्झामिनेशन पॅटर्न सुद्धा सिंक्रोनाइज झाला पाहिजे. ही खबरदारी शिफारशी करताना घेतण्यात आली होती. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सरांना जसं प्रशासकीय सेवेमध्ये 35 वर्ष काम करताना 0 पेंडन्सी होती, त्याच पद्धतीने आता ज्यावेळेस मी ऐकतोय की युपीएससीला फॉलो करणं 28 राज्यांमध्ये कशा पद्धतीने एक्झाम घेतली जाते, त्या युपीएससीनी कुठल्या समितीच्या शिफारशी घेतल्या होत्या. मला वाटतं एवढं सगळं मोठं काम सरांनी एक अवघ्या 8 महिन्यामध्ये प्रचंड मेहनत करून कम्प्लीट केलं. त्यासाठी तर विशेषतः सर आपले आभार. कारण हे मला पहिल्यांदाच समजलं, मलाही माहित नव्हतं सर ही गोष्ट. खरंच तुमचे त्याच्यासाठी आभार. आणि दुसरी गोष्ट सर, अजून एक मला ह्या अनुषंगाने एक प्रश्न येतोय, तो म्हणजे आपल्या बोलण्यामधून आता जे मला जाणवलं की आपल्या समितीची किंवा यांची जी रेकमेंडेशन होती की मराठी टक्का हा युपीएससी थोडा वाढला पाहिजे किंवा युपीएससी आणि एमपीएससीचं सिलेबसचं सिंक्रोनायझेशन पाहिजे. पण मला वाटतं सर की मी ज्यावेळेस याचा थोडासा अभ्यास केला, इतर राज्यातला टक्का जास्त आहे, मी त्या तज्ज्ञ लोकांशी ज्यावेळेस बोललो तर त्यांचं म्हणणं पडतं की ठीक आहे, हे तर एक आहेच, हे पाऊल जे आपण उचललं ते 100% करेक्ट आहे. पण याचबरोबर तुमचं शाळेपासून, शालेय जीवनापासून किंवा कॉलेज जीवनापासून आपलं वैयक्तिक मत काय सर, तिथं आपल्याला काही रेकमेंडेशन गव्हर्नमेंटला देता येतील का? कारण आज जर आपण एमपीएससीला रेकमेंडेशन देऊन जर ते तंतोतंत एमपीएससीने घेतले तर मला वाटतं सर की आपण जर तिथे, म्हणजे मी एक विद्यार्थी म्हणूनच आपल्याशी बोलतोय की एक शालेय जीवनामध्ये जर आपण युपीएससीचाच काही सिलेबस घेतला किंवा कॉलेज जीवनामध्ये असं जर आपण काही करता आलं तर याच्याबद्दल आपलं वैयक्तिक मत काय सर? खरं सांगायचं तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षाचं फार मोठं वेळ महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना लागलं आहे, आपण सगळीकडे पाहतो आहोत.
त्यामुळं असं नाही की विद्यार्थी अपिअरच होत नाहीत, होत आहेत मोठ्या प्रमाणावर. आणखी शालेय जीवनापासून याची सुरुवात करावी का न करावी याच्या बाबतीमध्ये माझं वैयक्तिक मत म्हणाल तर इतक्या लवकर त्यांना असं बर्डन त्यांच्यावर टाकण्याची गरज नाही, अजिबात गरज नाही. कारण तुम्ही 12वीच्या नंतर याचा विचार केला पाहिजे आणि ग्रॅज्युएशन होण्यापूर्वी ठाम निर्णय केला पाहिजे की स्पर्धा परीक्षा द्यायची की नाही द्यायची. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख होणं इथपर्यंतच ज्युनियर कॉलेजेसपर्यंत ठीक आहे. सिनियर कॉलेजेसला गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी जरूर ठरवलं पाहिजे फर्स्ट इयरमध्येच की आपण तयारी करायची का नाही करायची. पण शालेय जीवनामध्ये हे करण्याची अजिबात गरज नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्यामुळे तिथून सुरुवात केलेले विद्यार्थी यशस्वी होत आहेत असं काही एक्झाम्पल कुठं माझ्या पाण्यात आलेलं नाही. कारण सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याचं व्यक्तिमत्व घडायचं असेल तर त्यांनी अष्टपैलू होण्याची गरज आहे. बरोबर. त्यांनी सर्व क्षेत्रामध्ये शालेय आणि कॉलेजीय जीवनामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्या केवळ फक्त स्टडी केला म्हणजेच तो यशस्वी होतो असं नाही. म्हणून सर्व क्षेत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, क्रीडा असतील, डिबेट असेल आणि त्याच्यानंतर वैयक्तिक म्हणजे त्याच्या कलागुणांना जास्त वाव दिला गेला पाहिजे. खेळ, कला, गुण ह्या सगळ्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. असेच विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा यशस्वी होतात. म्हणून शालेय जीवनामध्ये याच्यामध्ये भर दिला पाहिजे. याच्याशी मी सहमत नाही आहे. अनेकांचं वेगवेगळं मत असू शकतं. पण आजकाल आम्हाला जे पालक भेटतात ना सर, की आमचा मुलगा आता 5वीत आहे, 6वीत आहे, 8वीत आहे ना, आम्हाला त्याला IAS बनवायचं आहे आणि मग याच्यासाठी काय तर आता असं बरेचशी पालकांची पण मागणी येते सर की समजा आपण पालकांना समजून सांगण्याची गरज आहे. तुम्ही तर 4थी 5वीतल्या विद्यार्थी सांगितलं, म्हणजे मी असा पण एक पालक बघितलेला आहे की त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याचा विचार करतोय की होणाऱ्या बाळाला त्याला स्पर्धा परीक्षेला बसवायचं आहे. हे सुद्धा माझ्याकडे काही पालक माझ्या असे पण पाहण्यात आहेत. मी त्यांना समजावून सांगितलं की तुमच्या अपेक्षा मुलांच्यावर लादायचा प्रयत्न करू नका. मुलाला त्याचं व्यक्तिमत्व, तो स्वतंत्र व्यक्ती म्हणून जन्माला येणार आहे. त्याच्यातले गुण, त्याच्यातले तो किती विकसित करतो, त्याच्यातले अवगुण, ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे त्याची व्यक्तिमत्व असतं, पर्सनॅलिटी असते. त्याचा तुम्ही इतक्या लहान वयामध्ये अजिबात विचार करण्याची गरज नाही. त्याला फुलू द्या, त्याला खुलू द्या, नंतर तो ठरवेल. मला वाटतं प्रत्येक पालकांनी या गोष्टीचं निश्चितपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आणि सर ज्या पद्धतीने म्हणतात की मुलांचा कलागुणांना वाव द्या, तर निश्चितपणे मला वाटतं सर आजचं हे आपलं जे संभाषण आहे तर हे निश्चित उपयोगी पडेल पालकांना. सर अजून एक ह्याच अनुषंगाने पुढे एक प्रश्न होता की 2011ला ज्या वेळेस डिस्क्रिप्टिव्ह होतं आणि त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह कडे आयोग गेलं, तर त्यावेळेसच्या बदल आणि आता परत हा रिच आहे, तर याच्यात आपल्याला काय वाटतंय सर नेमकं? या संदर्भामध्ये युटर्न आहे का MPSCचा का असं मानलं जातं? कारण त्यावेळेस म्हणायचे की खूप वेळ लागतोय डिस्क्रिप्टिव्ह चेकिंगला, किंवा ज्यांचं हँडरायटिंग चांगलंय त्यांना, ज्यांचं हँडरायटिंग नाही चांगलं त्यांच्यावर अन्याय होतोय. तर अशा याच्यामध्ये आपलं काय मत राहील सर? आम्ही जेव्हा हा विषय जेव्हा आमच्याकडे सुपूर्त केला तेव्हा पहिल्यांदा जो मोठा बदल आम्हाला दिसून आला, इतर राज्य आणि UPSCच्या तुलनात्मक जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो तेव्हा मुख्य परीक्षेचा फार मोठा बदल दिसून आला की महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे आपल्या देशामध्ये की ज्याच्या मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने होत आहेत, हे आमच्या निदर्शनास आलं. आणि आम्हीही जेव्हा स्पर्धा परीक्षा देत होतो त्या कालावधीमध्ये सुद्धा हा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्हच होता. बरोबर. असं असताना मग 2011 मध्ये निर्णय झाला आणि 12ची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने झाली. याच्या पाठीमागे आम्ही आयोगाचे सध्याचे जे काही सदस्य आहेत किंवा आयोगामध्ये सध्या जो काही स्टाफ आहे, जुने काही लोक आहेत, यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्याच्यानंतर 2011 मध्ये बदल करण्याच्या संदर्भामध्ये एखादा अभ्यासगट नेमला होता का, तिथं कुठल्या परिस्थितीमध्ये निर्णय घेण्यात आला, कुठे चर्चा झाली होती, या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर ठोस असं कागदोपत्री आयोगाच्या रेकॉर्डवर किंवा आणखी कुठं आम्हाला हे पाहायला मिळालं नाही की हा बदल, एवढा मोठा बदल जो कुठल्याही राज्यामध्ये हा विषय चालू नव्हता. बरोबर. एवढा मोठा बदल जो झाला की डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह वर घेऊन गेलो आपण,
हा करत असताना खूप मोठा निर्णय होता खरं तर. हा. त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला की काहीतरी मोठं रिझनिंग असेल, लॉजिक असेल हा. हा बदल करण्यापाठीमागचा. तर त्याचं काही लॉजिक किंवा त्याचं रिझनिंग, ठोस असं रिझनिंग आमच्या निदर्शनास आलं नाही. त्यामुळं आता जेव्हा ऑलमोस्ट 10 वर्ष होत आली ह्या बदलाला, आणि ह्या बदलांच्या अनुषंगाने जेव्हा हा अभ्यासगट नेमलाय, मी आजचा जो महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्यांचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सदस्य यांना धन्यवाद देईन की पहिल्यांदाच त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक अभ्यास गटाची नेमणूक करण्यात आलेली आहे. विच इज व्हेरी गुड. लोकसेवा आयोगाच्या हिस्ट्रीमध्ये यापूर्वी एक राजन वेळुकर यांची समिती नेमण्यात आली होती, एक अगदीच रिसेंटली. Okay, sir. आणि त्यांना एक मर्यादित विषय दिला होता की सीसॅट पेपर जो आहे हा. तर तो अर्हताकारी करावा किंवा की नाही, नाही. एवढाच फक्त विषय त्यांना विषय दिला होता आणि तेवढ्यापुरता त्यांनी निर्णय दिला होता. दिला होता. त्यांच्या शिफारशी दिल्या होत्या ज्या आयोगानं स्वीकारल्या स्वीकारल्या. नव्हत्या स्वीकारल्या. पहिल्यांदा. ओके. हा. म्हणजे आयोगानं त्याच्यावर बदलाचा निर्णय केला नाही. केला. तर याच्याशिवाय आम्ही जरा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सगळ्या इतिहासाचा अभ्यास केला. अनेक समित्या UPSCनं वेळोवेळी नेमलेल्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या रेकमेंडेशन्स पैकी मग आयोगाने विचार करून काही स्वीकारल्या, काही नाकारल्या. असं एक खूप मोठं स्थित्यंतर UPSCमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अभ्यास करून, विचारविनिमय करून, स्टेक होल्डर्सना विश्वासात घेऊन बदल केल्याचं दिसलं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये असा कधीही यापूर्वी प्रयत्न झाला नव्हता जो आता झाला. ओके सर. आणि आमची ही त्रिसदस्य कमिटी नेमून आम्हाला खूप मोठं मॅन्डेट दिलं की दिलं सर्वच गेलं. अँगलनी विचार तुम्ही विचार करा आणि एक चांगला पॅटर्न कसा असला पाहिजे बरोबर. महाराष्ट्रासाठी तो रेकमेंड करायला त्यांनी आम्हाला सुचवलं. म्हणून या सध्याचे अध्यक्ष आणि सध्याचा जो काही बोर्ड आहे, MPSCचे सदस्य आहेत, त्यांनी हा निर्णय घेतल्यामुळे मग आम्ही इतक्या सखोलपणे त्याचा अभ्यास केला. त्यामुळं हा अभ्यास करत असताना असं लक्षात आलं की ऑब्जेक्टिव्ह कडे जाताना 2012 मध्ये फार मोठं काही वैचारिक मंथन झालं होतं, स्टेक होल्डर्सना इन्व्हॉल्व्ह करण्यात आलं होतं आणि काही फार मोठं लॉजिक त्याच्या पाठीमागं होतं असं नाही दिसून आलं. बरोबर. तुम्ही आता जे त्याच्या अनुषंगाने 2-3 मुद्दे उपस्थित केले होते की डिस्क्रिप्टिव्ह परीक्षांचे पेपर तपासण्याला होणारा विलंब हो सर. किंवा हस्ताक्षर ज्याचं चांगलं आहे त्याला अधिक चांगले मार्क मिळत होते, असं जे काही मुलांच्या मध्ये हा जो काही परसेप्शन आहे तसं प्रत्यक्ष रेकॉर्डवर काहीही नाही, काही नाही. त्याच्यामुळं आता हा जो काही बदल आपण केला आहे तो करत असताना खूप सारासार विचार केला, इतर राज्यांचा, UPSCचा, आपल्या राज्याचा अभ्यास करून भविष्यवेधी अशा प्रकारच्या ह्या रेकमेंडेशन्स केलेल्या आहेत आणि आयोगाने त्या स्वीकारलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू केलेली आहे. तर हे फार मोठं आणखी एका कारणासाठी आयोगाला धन्यवाद दिले पाहिजे की इनिशिएटिव्ह घेतला आणि अहवाल आल्यानंतर त्याच्यावर ताबडतोबीने निर्णय घेतला आणि ते लागू पण केला. असं होत नाही कुठल्याच अहवालाच्या बाबतीमध्ये. यासाठी सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला धन्यवाद दिले. बरोबर. बऱ्याचशा कमिट्यांचे रिपोर्ट असं मांडलं जातं पॉलिटिक्स मध्ये की घेतले जातात आणि त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही किंवा ते इम्प्लिमेंट गव्हर्नमेंट करत नाही. याच अनुषंगाने सर अजून एक प्रश्न येतो मुलांच्या मनामध्ये, तो हा की समजा आपण सगळा 28 राज्यांचा अभ्यास केला, UPSCचा केला आणि मध्यंतरी MPSCने त्याच्यावरती अटेम्प्टचं एक दिलं होतं की समजा ओपन कॅटेगरी असेल तर 6 असेल, कास्टवाल्यांना 9 दिल्या होत्या किंवा SC/ST अनलिमिटेड होत्या. पण त्याच्यानंतर त्यांनी परत तो निर्णय बदलला की आता अटेम्प्टचं ठेवलं नाही. तर याविषयी सर आपलं काही त्या समितीने काही रेकमेंडेशन दिलं होतं का नंबर ऑफ अटेम्प्टवर? नाही, या विषयामध्ये आमचं काही रेकमेंडेशन नव्हतं किंवा हा आमच्या मॅन्डेटचा पण भाग नव्हता. परंतु आता जो काही एकंदरीत आमच्या शिफारशी लागू केल्याच्या अनुषंगाने हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे असं वाटतं की या रेकमेंडेशनचा भाग होता म्हणून. परंतु असं नव्हतं. लोकसेवा आयोगाने हा योग्य निर्णय केला असं माझं मत आहे. कारण किती आयटम द्यायचे त्याच्या ज्या मर्यादा होत्या तर त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन मुलांनी आयटम द्यावे हा त्याच्या मागचा उद्देश आहे असं मला वाटत नाही. माझ्या दृष्टिकोनातून कुठल्याही विद्यार्थ्याने किती आयटम द्यायचे हा त्याचा स्वच्छ प्रश्न आहे, वैयक्तिक निर्णय. समजा वयाच्या 33व्या वर्षापर्यंत तुम्हाला आयटम्स देता येते आणि तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर वयाच्या 22व्या वर्षी जर का तुम्ही स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली असेल तर किती आयटम द्यावेत
3 द्यावेत, 5 द्यावेत, 10 द्यावेत, ह्याला मर्यादा तुम्ही स्वतः विद्यार्थ्यांना ठरवायचं की आपण बरोबर. किती. की आयोगानं संधी दिल्या म्हणून सगळेच अटेम्प्ट घेतले पाहिजे हा वेडेपणा आहे. बरोबर. तुमच्या क्षमता काय आहेत आणि 1-2 अटेम्प्ट दिल्यानंतर आपण किती पाण्यात आहोत हे स्वतःला जास्त समजतं इतरांच्या पेक्षा. त्यामुळं अटेम्प्ट्स दिलेले आहेत मॅक्झिमम म्हणून तुम्ही ते घेतले पाहिजेत हा मुद्दा नाही. माझ्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये असं आहे की ज्या लोकांना शासनाने मर्यादा दिलेली आहे, मागासवर्गीय असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, यांच्यासाठी जी संधी दिलेली आहे वयाच्या मर्यादेपर्यंत, तर ती आणि दिलेले अटेम्प्ट्स हे याचा विरोधाभास माझ्या दृष्टिकोनातून होता. म्हणजे एका बाजूला त्याला मी वयाची संधी पण देतो की 33 वर्षापर्यंत अपियर हो, आणि दुसऱ्या बाजूला सांगतो की नाही तुला 5 पेक्षा जास्त अटेम्प्ट देता येणार नाही. हा विरोधाभास काढून टाकण्याची गरज आहे. आता प्रश्न असा आहे की आपण अनेक विद्यार्थी पाहिले असतील की अनेक विद्यार्थी नोकरी करतात, 2 वर्ष 4 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण सुद्धा स्पर्धा परीक्षा दिली पाहिजे, आणि स्पर्धा परीक्षेच्या निमित्तानं प्रायव्हेटमध्ये जाऊन परत असं वाटायला लागतं, असं वाटायला लागतं झालं. तर ज्यांना असं वाटतं ते एज लिमिटमध्ये आहेत तोपर्यंत, मग ते नोकरी करत असू दे किंवा कुठल्याही फील्डमध्ये असू दे, त्याला असं वाटलं की नाही मला स्पर्धा परीक्षा देऊन पुन्हा या शहरामध्ये यायची संधी मला घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी हा निर्णय अतिशय योग्य आहे. एखादा विद्यार्थी 27व्या वर्षी पण प्रयत्न करतो आणि दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टमध्ये यशस्वी होतो. UPSC आणि MPSC मध्ये अशा अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि म्हणून कुठल्याही विद्यार्थ्याने किती अटेम्प्ट्स घ्यावे माझ्या दृष्टिकोनातून 3 पेक्षा अधिक घेऊ नये. बरोबर. आणि तिसऱ्या अटेम्प्टमध्ये एखादा फार अल्प मार्कासाठी जर का तो त्याची संधी हुकली असेल तरच त्यांनी चौथ्याचा विचार करावा, तरच त्यांनी 5व्याचा विचार करावा. अन्यथा 5च्या पुढे जाण्याचा पॉईंट नाही. आणि म्हणून हे जे काही वयोमर्यादा बदललेली आहे त्याच्यामुळे उशिरा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्यासाठी ती संधी आहे, किंवा 2 अटेम्प्टमध्ये 3 अटेम्प्टमध्ये त्यांनी सोडून दिले असं पण होऊ शकतं. की विद्यार्थ्यांच्यासाठी खरं म्हणजे आयोगाचं कामकाज अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं, नियमबद्ध पद्धतीनं, वेळापत्रकाप्रमाणे चाललं पाहिजे ही अत्यंत आवश्यक असलेली बाब आहे. कारण मुलं 3-3, 4-4 वर्ष आपल्या आयुष्यातली तयारीसाठी देतात. तर जसं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचं टाइम टेबलप्रमाणे कामकाज चालतं, तशाच पद्धतीनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं सुद्धा कामकाज चाललं पाहिजे. याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही काही शिफारशी केलेल्या आहेत. तो आजचा विषय नाही, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे आपण आपला हा आता जो विषय मला तुम्ही सांगितला त्याचा काय विषय होता तो हा होता की सर ऑब्जेक्ट डिस्क्रिप्टिव्हचा जो विषय आहे हा विलंब लागेल का, निकाल लागण्यासाठी विलंब लागेल, त्याच्याशीच मी आपल्याशी मी बोलत होतो की ऑब्जेक्टिव्ह टेस्टच्या संदर्भामध्ये अशी पद्धत आहे की की पब्लिश केली जाते, आन्सर की पब्लिश केली जाते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या परफॉर्मन्स लगेच जज करता येतो. तर ते अतिशय वेगानं जाण्यासाठीची ही प्रक्रिया होती. आम्ही रेकमेंडेशन करत असताना याच्या बाबतीमध्ये डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा चे रिझल्ट वेळेवर लागणं, इम्पार्शली लागणं, कुणाला अवास्तव जास्त सोपा म्हणजे अवास्तव फायदा झाला सिस्टीमचा असं न होणं. जसं जे ऑब्जेक्टिव्ह मध्ये लोकांना खात्री असते की मी आन्सर बरोबर दिला असेल तर मला बरोबर मार्क मिळणार आहे. तर या अनुषंगाने आम्ही पाहिलं की डिस्क्रिप्टिव्ह पेपर तपासण्याच्या संदर्भामध्ये कालावेळ होता कामा नाही, आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स तपासणी करत असताना एखादा परीक्षक, एखादा इव्हॅल्युएटर लिबरली मार्क देतो, एखादा परीक्षक फार स्ट्रिक्टली तपासणी करतो. ही नॅचरल प्रवृत्ती प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. त्याचा तोटा किंवा फायदा विद्यार्थ्यांना होता कामा नाही. म्हणून आम्ही या संदर्भामध्ये अभ्यास केला की कशा पद्धतीची सिस्टीम रेकमेंड करता येईल. फॉर्च्युनेटली आमच्याकडं माजी कुलगुरू उत्तर विद्यापीठाचे असल्यामुळं आणि ते आजही सर्व अकॅडमिक्स बरोबर टचमध्ये असल्यामुळे त्यांना ह्याचा खूप त्यांचा अभ्यास होता. त्याने असं सांगितलं की कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट ही एक कन्सेप्ट आहे. कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट आणि CAP म्हणजे सेंट्रल इव्हॅल्युएशन सिस्टीम.
तर ह्या 2 कन्सेप्ट त्यांनी सांगितल्या की तुम्ही बेसिकली सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम, ओके सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम म्हणजे एका लोकेशनवर सर्व इव्हॅल्युएटरना बसवायचं बरोबर सर. आणि दिलेल्या टाइम लिमिटमध्ये त्यांनी त्यांचा इव्हॅल्युएशनचा कार्यक्रम संपवायचा. बरोबर. त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही. बरोबर पूर्वीच्या कालावधीमध्ये परीक्षकाकडे आम्ही पेपर पाठवायचो, मग तो त्याच्या सवडीनं तपासून पाठवणार आणि मग त्याच्यानंतर तर हा कारण होतं त्या कालावधीमध्ये डिले होण्याचं. पण आता सर्वच तपासण्यांच्या संदर्भामध्ये म्हणजे बोर्डाच्या परीक्षा आहेत, HSC, SSC, विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भामध्ये आता सध्या अशी पॅटर्न आहे की सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम घेतले जातात. हम्म. प्रत्येक विद्यापीठ पण ते करत असतं. त्यामुळं एक टाइम टेबल ठरलेलं जातं की या कालावधीमध्ये पेपर तपासून द्यायचे आहेत आणि बरोबर. त्यांनी एक्सक्लुझिव्हली तेच काम करायचं. बरोबर. एकाच लोकेशनवर सगळ्यांनी बसायचं आणि बरोबर. तिथून ते इट इज मॉनिटर्ड बाय दॅट ऑर्गनायझेशन. बरोबर. जसं विद्यापीठ मॉनिटर करतं, इथं लोकसेवा आयोग मॉनिटर करेल. बरोबर. अशा पद्धतीनं आम्ही एक रेकमेंड केलेलं आहे की सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम घेतला गेला पाहिजे बरोबर. इव्हॅल्युएशनच्या संदर्भामध्ये. आणि कम्प्युटर असेसमेंट आपल्याला सांगितलं तो की टेस्ट कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट म्हणजे हे जे पेपर्स आपले जे मॅन्युअल पेपर्स आहेत ते सगळे स्कॅन केले जातील. बरं. एक पेपर समजा 25 पेजेसचा आहे, 26 पेजेस आहे, तर प्रत्येक पेपर हे 100% स्कॅन केले जातील आणि मॅन्युअल पेपर जे आहेत ते बंद करून सील करून ठेवले जातील. बरं. आता हे जे डिजिटल कन्व्हर्ट केलेले जे आन्सर शीट्स आहेत त्या आन्सर शीट्स हे सायमल्टेनियसली एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरकडे पाठवले जाऊ शकतात. बरं. आणि तेही सेंट्रल असेसमेंट प्रोग्राममध्ये ते एकाच रूफ खाली ते सगळं होणार आहे. बरं. सो समजा सोशिओलॉजीचा पेपर आहे त्यासाठी एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरकडे पाठवता येऊ शकतं आणि ते सायमल्टेनियसली स्क्रीनवर प्रत्येक पेपर तुम्हाला बघायला मिळेल आणि स्क्रीनवरच त्याची त्यांनी असेसमेंट करून त्याचे तो मार्क देत राहील. क्वेश्चन वाईज, सब क्वेश्चन वाईज त्यांनी आन्सर्स दिले की त्याच्यामध्ये प्रोग्राम असतो, त्या प्रोग्राम प्रमाणे ताबडतोबीनं टोटलिंग होत जातं. जेवढे पेपर तुम्ही तपासले, जेवढा तुम्ही प्रश्नपत्रिका तपासले, उत्तरपत्रिका तपासले 50%, 60%, तुम्ही स्क्रीनवर तुम्ही मार्क दिल्याबरोबर त्याचं टोटलिंगला जातं. बरोबर. शेवटचा प्रश्न तपासून मार्क दिले की त्याचे टोटलिंग मिळतं. त्याचप्रमाणे दुसरा जो इव्हॅल्युएटर आहे तोही सायमल्टेनियसली पेपर तपासेल बरं. आणि एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरनी तपासलेले पेपरचं ॲव्हरेजिंगचं काम हे कम्प्युटर ऑटोमॅटिकली करेल. बरं. त्यामुळं क्वेश्चन पेपर टू क्वेश्चन पेपर नव्हे तर क्वेश्चन टू क्वेश्चन क्वेश्चन. आता एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटर डिस्क्रिप्टिव्ह पेपर तपासतील, त्याचं ॲव्हरेजिंग केलं जाईल आणि ते जे ॲव्हरेजनं येणारा जो रिझल्ट आहे तो त्या विद्यार्थ्याला मिळालेले गुण समजण्यात येतील. त्यामुळे याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी असेल किंवा जो काही इव्हॅल्युएटर टू इव्हॅल्युएटर पडणारा जो फरक असतो तो मॅन्युअल सिस्टीममध्ये आहेच आहे, तर त्याची काढण्यासाठी ही ॲव्हरेजिंग सिस्टीम आपण इंट्रोड्यूस करण्याच्या बद्दल शिफारस केलेली आहे. त्यामुळं सेंट्रल असेसमेंट प्रोग्राम आणि कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट ह्या दोन्ही मेथडने गेल्यानंतर सब्जेक्ट म्हणजे एकतर विलंब तर राहणारच नाही आणि त्याचबरोबर ॲक्युरसी इन इव्हॅल्युएशन ॲव्हरेजिंग म्हणून मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या संदर्भामध्ये निश्चिंत राहिलं पाहिजे. हीच सिस्टीम सर्व राज्यामध्ये आहे. सर्व राज्यामधल्या मुख्य परीक्षा हे डिस्क्रिप्टिव्हच आहेत. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची सुद्धा परीक्षा डिस्क्रिप्टिव्हच आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्याला हे काय करणं अशक्य गोष्ट अशातली भाग नाही. त्यामुळं या पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह परीक्षाचे पेपर्स चांगल्या पद्धतीनं तपासले जातील, इम्पार्शली तपासले जातील, त्याच्यामध्ये ॲव्हरेजिंग केलं जाईल आणि रिझल्ट सुद्धा वेळेवरच लागतील. याच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहायला हरकत नाही. सर, आता माझे 2-3 प्रश्न होते, तुम्ही ऑलरेडी त्याच्यावरती उत्तर दिलेलेच आहेत. आता त्यातला एक म्हणजे 2च प्रश्न आपल्याकडून घेणार आहे मी. त्यातला एक पहिला प्रश्न की ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत आता आणि मागच्या बऱ्याच वर्षापासून 10 वर्षापासून हा ऑब्जेक्टिव्हचा विषय होता. तर याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना काही अडचणी येतील का, सामोरे जातील का, त्यांचा काही आपण विचार केला होता का सर? खरं म्हणजे
बाकीचे विद्यार्थी? खरं म्हणजे स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी ग्रामीण आणि शहरी असा काही फरकच नाही आहे. तो स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी आहे, तो ग्रामीण आहे का शहरी आहे का निमशहरी आहे याच्याशी त्याचा काही संबंध नाही आहे. आणि आजही शहरामध्ये येऊन ग्रामीण भागातले विद्यार्थी शहरामध्ये येऊनच अनेक ठिकाणी अभ्यास करतायत, विचारविनिमय करूनच ते करत असतात. त्यामुळं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी तो ग्रामीण आहे म्हणून त्याला अडचण आहे आणि शहरी आहे म्हणून त्याला इझी जाणार आहे, बदललेला पॅटर्न याच्याशी त्याचा काही संबंध नाही आहे. त्यामुळं तो इश्यूच नाही आहे, कारण सगळ्यालाच बदल लागू केला जाणार आहे. त्यामुळं या बदलाच्या बद्दल आणखी एक आपल्याला सांगायला हरकत नाही की स्पर्धा म्हणजे आपण जर का बोर्डाचे पेपर पाहिले तर ते सगळे डिस्क्रिप्टिव्हच असतात. ग्रॅज्युएशनचा पेपर डिस्क्रिप्टिव्ह असतो, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचे पेपरसुद्धा डिस्क्रिप्टिव्हच असतात. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा पद्धतीच खरं तर आपण आत्तापर्यंत देत आलो आहोत. फक्त एकच आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अशी परीक्षा पद्धती होती की मुख्य परीक्षा ही गेले 10 वर्ष ऑब्जेक्टिव्ह टाईपची होती. त्यामुळं आम्ही पारंपरिक पद्धतीनं वर्णनात्मकच पेपर देत आलो आहोत आणि त्याच्याशी अकोमोडेट होणं शहरी किंवा ग्रामीण विद्यार्थ्यांना काही संबंध नाही आहे, ते सहज अकोमोडेट होऊ शकतात. सर काही आता आपलं चालू असताना काही जणांनी ऑनलाईन पण आपले प्रश्न विचारतात. विशाल आहेत, अमित आहेत, गणेश आहेत, सचिन आहेत, भाग्यश्री मॅडम आहेत, पाटील अशोक आहेत, विजय आहेत, मनोज आहेत आणि शीतल. तर आता जेव्हा मी त्यांचे प्रश्न वाचतोय तर याच्यामध्ये विशाल सरांचं असं म्हणणं आहे की आपला मुद्दा बरोबर आहे की एमपीएससी आणि युपीएससी एकच असावं, महाराष्ट्राच्या मुलांचा युपीएससी टक्का वाढला पाहिजे. पण आताच्या परीक्षा आम्ही ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होतो, याने असं नाही होणार का की जे 2-3 वर्षापासून युपीएससी करतायत त्यांनाच ह्या परीक्षांचा आता फायदा होईल, आम्ही जे ऑब्जेक्टिव्हची तयारी करतो आम्हाला तोटा होईल, असं त्यांचं थोडक्यात म्हणण्याचा टोन आहे. बेसिकली या पहिली जी परीक्षा दिली जाणार आहे 22 मधली, तर ही तर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनेच आपण करणार आहात. त्यामुळे नेक्स्ट इयरची परीक्षा आहे तर तुम्हाला आजपासून 1.5 वर्षाचा कालावधी मिळतो आहे. आणि त्याच्यामुळं ॲडव्हान्टेज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन देणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे का नाही, हा बेसिकली मुला की सरसकट सगळे विद्यार्थी युपीएससी करणारे एमपीएससीला बसतीलच असं मानायचं काही कारण नाहीये. बेसिकली युपीएससीचा विद्यार्थी आहे तो वेगळा आहे, तो युपीएससीचा अभ्यास करतो आहे. आपण ॲडव्हान्टेज याच्यामध्ये बघतो आहे की एमपीएससीला ज्या विद्यार्थी ऑब्जेक्टिव्हला तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांना जर का युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनला भविष्यामध्ये बसायचं असेल तर त्याला ॲटपार जर का पॅटर्न राहिला, ॲटपार जर का अभ्यासक्रम राहिला, ॲटपार जर का वैकल्पिक विषय राहिले तर युपीएससी सुद्धा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना द्यायला सोपं जावं, हा याच्यातला बेसिक मुद्दा आहे. त्यामुळे युपीएससी करणारे सगळेच विद्यार्थी इकडे बसणार असं मानायचं काही गरज नाही आहे बेसिकली, किंवा एमपीएससी करणारे सगळेच विद्यार्थी युपीएससी देणार असं मानायचं काही गरज नाही. ज्यांना ऑप्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे कन्व्हिनियंट असावं, हा त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. त्यामुळं ही जी काही मुलांच्या मनामध्ये शंका आहे ती काढून टाकायला पाहिजे की युपीएससीची मुलं इकडे बसतील आणि मग त्यांना ॲडव्हान्टेजमध्ये जाईल असं काही नाही. ज्याला यायचा आहे तो कुठल्याही पद्धतीनं तो प्रवेश बसणारच आहे. आज तो पॅटर्नमध्ये बदल झालाय म्हणून युपीएससीचे विद्यार्थी सगळे इकडे बसतील असं म्हणायचं काही कारण नाही, कारण त्या विद्यार्थ्यांनी टार्गेट ठरवलं की युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनला जायचं म्हणून. बरोबर आहे ना. त्याच्यामुळं तिथं ज्या विद्यार्थ्यांना काही कमी मार्क पडले आहेत असे विद्यार्थी कदाचित इकडे यायचा प्रयत्न करतील. त्यामुळं हे थोडं हायपोथेटिकल होत आहे असं मला वाटतं. हे होते आपल्या बरोबर माननीय श्री चंद्रकांत नारायण दळवी सर. त्यांनी आज आपल्या व्यस्त शेड्यूल मधून जो आपल्यासाठी वेळ दिला आणि विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमी तर्फे सरांचं मनापासून धन्यवाद देतो सर. आणि आम्हाला जसं मी आपल्याशी बोललो होतो आपल्याला आपण अजून एक आम्हाला सेशन द्यावं. थोडासा आता इथे पाऊस खूप आहे, तुम्हाला माहिती, थोडा लाईटीचा थोडा जाते येते, त्यामुळे थोडासा आमच्या प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना थोडासा त्रास झाला असेल त्याच्याबद्दल क्षमस्व. बट सर परत एकदा सरांची मी परत एकदा वेळ घेतलेली आहे. सरांनी मला तीही कबूल केलेली आहे की मी परत एक वेळ देईल आणि आपण लवकरच सर याच्यावरती परत एक दुसरं सेशन निश्चित मला करायला आवडेल. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओजसाठी आत्ताच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.